आणि कोयता गँग यांचं एक वेगळंच समीकरण गेल्या काही वर्षांमध्ये तयार होत असलेलं पाहायला मिळतंय. कोयता गँग म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तर 15 ते 25 वयोगटामधील काही टोळके जे अनेकदा कोयते घेऊन बाहेर पडतात, मग दिसेल त्याला मारहाण करतात, दिसेल त्या वस्तूची तोडफोड करतात, धमक्या देतात, असं सगळं एक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र हे सगळं सुरू असतानाच आता समाज म्हणून आपल्यासाठी सुद्धा आणि पुणे पोलीस दलासाठी सुद्धा एक चिंतेची बाब नुकतीच समोर आली आहे. कारण या कोयता गँगच्या टोळक्यांबरोबर एक लेडी डॉन सुद्धा पाहायला मिळालेली आहे. याच तरुणांबरोबर कोयता हातात घेऊन बाहेर तोडफोड करताना, इतरांना धमकावताना एक तरुणी पाहायला मिळतीये. आणि ही तरुणी नेमकी कोण, असे प्रश्न अनेकांना पडलेले पाहायला मिळतात. जेव्हापासून एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होतो, या सीसीटीव्ही मध्ये 4-5 तरुणांच्या बरोबर ही तरुणी सुद्धा दिसेल त्या वस्तूची तोडफोड करताना आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाला धमकावताना पाहायला मिळतीये. त्यामुळे कोयता गँगमध्ये ही नवीन लेडी डॉन कोण आली आहे, असे चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत. पुणे पोलीस त्या विषयानी तपास सुद्धा करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आतापर्यंतचा हा तपास जो आहे तो नेमका काय सांगतोय आणि ही तरुणी नेमकी कोण, याच सगळ्या विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. कोयता गँगमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून केवळ मुलांनाच आपण पाहिलेलं आहे. मात्र असं असताना एक तरुणी चक्क या मुलांच्या बरोबर कोयता घेऊन दुकानांची, वाहनांची तोडफोड करताना, समोर येणाऱ्या प्रत्येकाला धमकावताना पाहायला मिळाली. आणि हे सगळं जे चित्र आहे, हा सगळा जो प्रसंग आहे, तो घडलाय बीटी कवडे रोडवर. पुण्यातला बीटी कवडे रोड नावाचा जो परिसर आहे, तिथे शनिवारी रात्रीच्या सुमारास ही सगळी तोडफोड झालेली होती. घडलं असं होतं की बीटी कवडे रोडवरती एका एरियामध्ये 4 ते 5 जणांचं टोळकं अचानक त्या ठिकाणी आलं. प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते. या सगळ्यांनी समोर दिसेल त्या वाहनांवरती वार करायला, त्यांची तोडफोड करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर समोर येणाऱ्या प्रत्येकाला धमकावलं जात होतं. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुठेतरी दहशतीचं वातावरण होतं. ज्या कोणी यांना पाहिलं ते लोक अक्षरशः लांबून पळत जात होते. कसं तरी आपला जीव वाचवायचा. आपल्यावरतीच जर अटॅक झाला तर आपण काय करायचं? यामुळे चिंतित होऊन दहशतीखाली म्हणून रस्त्यावरती सगळेजण सैरावैरा पळताना पाहायला मिळाले. इतकं करून ही कोयता गँग थांबली नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी त्यांचा मोर्चा जो आहे तो सगळ्या दुकानदारांकडे वळवला. ज्या ठिकाणी सगळे वेगवेगळ्या पद्धतीची दुकानं एका लाईनमध्ये असलेली पाहायला मिळतात. या दुकानांमध्ये सुद्धा दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत, काहींचे फ्रीज आहेत, काहींचं वेगळं काही सामान ठेवलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावरती वार करताना, त्याची तोडफोड करताना हे सगळे टोळके पाहायला मिळाले. आणि त्यानंतर अर्थातच काही वेळानंतर हे टोळके तिथून गेले सुद्धा. अनेक जणांनी, अनेक दुकानदारांनी आपले जीव वाचवण्यासाठी किंवा आणखी जास्त नुकसान होऊ नये यासाठी आपले शटर लावून घेतले. अशा पद्धतीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्यानंतर या प्रकरणामधला गुन्हा सुद्धा दाखल झाला. बीटी कवडे रोडची ज्या पोलिसांच्या अंतर्गत हे सगळं आहे, ते पोलीस या सगळ्यामध्ये तपासही करताना पाहायला मिळतात. त्याविषयीचा गुन्हा सुद्धा अज्ञातांविरोधात दाखल झाला. मात्र ज्यावेळी हे सीसीटीव्ही व्हिडिओ बाहेर आले, त्यानंतर अनेकांनी यामध्ये एक गोष्ट नोटीस केली की अनेकदा म्हणण्यापेक्षा आतापर्यंत प्रत्येकच वेळा कोयता गँगमध्ये केवळ तरुण पाहायला मिळालेले होते. मात्र यावेळेस पहिल्यांदाच एक मुलगी, एक तरुणी या सगळ्यामध्ये पाहायला मिळाली. या तरुणीने सुद्धा तोंडावरती एक कापड बांधलेलं होतं आणि ती सुद्धा या मुलांच्या बरोबर तेवढ्याच ताकदीनं वार करताना पाहायला मिळत होती. तेवढ्याच ताकदीनं त्यांच्या बरोबर पळत होती, अनेकांना धमकावत होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून कुठेतरी समोर आला. त्यामुळे मग ही तरुणी नेमकी कोण, कोयता गँगमध्ये ही लेडी डॉन कोण सामील झालीये, असे प्रश्न अनेकांना पडले. आणि त्या दृष्टिकोनातून आता पुणे पोलीस सुद्धा तपास करताना पाहायला मिळतात. त्या जे काही सीसीटीव्ही समोर आलेले आहेत, या सीसीटीव्हीच्या माध्यमातून जरी या सगळ्यांनीच आपले चेहरे झाकलेले असले, तरी सुद्धा ते जिथून कुठून आलेले आहेत किंवा कुठे ना कुठे त्यांनी त्यांच्या गाड्या लावलेल्या असतील, इथून मागचे जे सीसीटीव्ही आहेत, म्हणजे जे आता आपल्या समोर आलेले नाहीयेत, त्या सगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा हा सगळा तपास केला जाणार आहे. आणि मग हे तरुण आणि ही तरुणी नेमकी कोण होती, हे टोळके नेमके कोण होते, कुठून आलेले होते, या सगळ्याचा तपास पुणे पोलीस करताना पाहायला मिळतात. मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या काही महिला या गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. त्या सुद्धा प्रत्यक्षात अनेकदा कधी गुन्हेगारी करत नाहीत. त्या कुणाकडून तरी करवून घेतात वगैरे, अशा पद्धतीच्या काही लेडी डॉन आपण बघितलेल्या आहेत आतापर्यंत. मात्र पहिल्यांदाच अशा पद्धतीनं हत्यार हातात घेऊन एखादी तरुणी जेव्हा बाहेर पडते, एखादी महिला बाहेर पडते, ही खरंच समाज म्हणून सुद्धा खूप चिंतेची बाब आहे. अनेकदा अशा प्रकरणांमधले आरोपी जेव्हा पोलिसांना सापडतात, पोलीस त्यांच्याकडे चौकशी करतात, तपास करतात. जेव्हा ते आरोपी आढळतात,
जातात, त्यानंतर त्यांची अनेकदा धिंड काढली जाते, त्यांना पोलिसांकडून जो काही चोप द्यायचा असतो तो दिला जातो, समज दिली जाते किंवा आत्ता जर आपण बघितलं तर धिंड काढण्याचा एक पॅटर्न पाहायला मिळतोय. त्यांना अनेकदा गुडघ्यावर बसून त्यांची धिंड काढली जाते किंवा भर रस्त्यात उभं करून जिथे त्यांनी दहशत माजवलेली असते तिथेच जाऊन त्यांची दहशत कमी करण्यासाठी म्हणून पोलीस प्रयत्न करताना पाहायला मिळतात. मात्र हे सगळं घडतं ते तरुणांबरोबर. जेव्हा या प्रकरणामध्ये एखादी महिला सामील होतीये, या महिलेला नेमकं या सगळ्यातून बाहेर कसं काढायचं किंवा जी ट्रीटमेंट आपण मुलांना देऊ शकतो ती ट्रीटमेंट आपण अर्थातच मुलींना देऊ शकत नाही. त्यामुळे पुणे पोलिसांचे सुद्धा हात कुठेतरी बांधले जाणार आहेत. आणि जर अशा पद्धतीनं तरुणी सुद्धा या सगळ्यामध्ये येत असतील, आज एक मुलगी आलेली आहे, तिच्या जोडीने आणखीन जर कोणी मुली यामध्ये दाखल झाल्या तर मग समाज म्हणून आपण कुठे जात आहोत. अनेकदा तरुणांना या गुन्हेगारीच्या विळख्यातून कसं बाहेर काढायचं यावरती चर्चा केली जाते. मात्र तरुणांना बाहेर काढता काढता आता जर तरुणीच या सगळ्यामध्ये येणार असतील तर ही खरंच सगळ्यांसाठीच खूप जास्त चिंतेची बाब आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जी कोणी तरुणी आहे तिला निष्पन्न करून तिला लवकरात लवकर जी काही यामधली शिक्षा करणं असेल किंवा जी काही समज देणं असेल ही लवकरात लवकर व्हावी, तिच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल होऊन कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरताना पाहायला मिळते. त्यामुळेच कदाचित भविष्यात आणखी जर अशा काही घटना घडणार असतील किंवा आणखी तरुणी जर अशा पद्धतीने गुन्हेगारीमध्ये येण्याचा विचार करत असतील किंवा त्यांना जाणून बुजून यामध्ये कोणी आणलं जात असेल कुणाकडून तर मात्र हे सगळे प्रकार कदाचित रोखणं शक्य होईल. मात्र अर्थातच पुण्यातल्या कोयता गँग मधली ही लेडी डॉन कोण याच्या चर्चा सध्या प्रचंड सुरू असलेल्या पाहायला मिळतात. मात्र या चर्चेचं उत्तर अजून तरी मिळालेलं नाहीये. पुणे पोलीस तपास करतात आणि पुणे पोलिसांच्या तपासातून हे उत्तर, हे नाव सुद्धा लवकरच आपल्या समोर येईल. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.